वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसाठी ज्या जाहिराती येत आहेत पवित्र पोर्टलवर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. विशेष म्हणजे मुदतवाढ मिळणार का, त्या संदर्भात पसंतीक्रम नेमके कधी येणार आहेत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि नेमक्या जागा किती येणार आहेत आणि किती पदांसाठी शिक्षक भरती 2025-26 होणार आहे या संदर्भात ऑथेंटिक माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल किंवा टेट परीक्षा किंवा टीटी परीक्षा संदर्भात कोणत्याही माहितीसाठी नोटिफिकेशन तुमच्याकडून किंवा माहिती मिस होऊ नये त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सद्यस्थितीमध्ये सोशल मीडियावर सद्यस्थितीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की शिक्षक भरती 2025-26 होणार किंवा नाही होणार. आणि शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे, जाहिराती अपलोड होण्याची जी प्रक्रिया आहे ती किती दिवसापर्यंत चालेल, किती जाहिराती अपलोड झाल्या आहेत आणि सद्यस्थिती नेमकी काय आहे आणि खरोखर भरती होणार किंवा नाही होणार. शिक्षक भरतीवरच प्रश्नचिन्ह आहे असं काहींचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट क्लिअर करतो. जेवढे 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे 1,70,000 उमेदवारांनी, तर एवढ्या उमेदवारांना माझं प्रामाणिक असं म्हणणं आहे, आपण परीक्षा दिली आहे, परीक्षा दिल्यानंतर रजिस्ट्रेशन सुद्धा झालं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुद्धा केलं आहे आपण. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता पवित्र पोर्टलवर संच मान्यता रोस्टर नंतर जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत. आणि आता त्यानंतर फक्त शेवटची प्रोसेस आहे की आपल्याला पसंतीक्रम द्यायचे आणि नंतर मग आपल्या मार्क्सनुसार किंवा आपल्या निवडीनुसार निवड यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि नंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे आणि नंतर मग आपल्या नावाची शिफारस केल्या जाणार आहे. तर शिक्षक भरती प्रक्रिया 2025-26 होणार किंवा नाही होणार, तर हा प्रश्न चुकीचा आहे. शिक्षक भरती 2025-26 होणार किंवा नाही होणार 100% याचं मत तुम्हाला माहिती आहे. 100%चं उत्तर हो आहे. 100% शिक्षक भरती 2025-26 होणार आहे. तुम्हाला जर कोणी असं म्हणाल की शिक्षक भरती 2025-26 होणार नाही, आता काही फायदा नाही, जाहिराती अपलोड होणार नाही, भरती काही होणार नाही, अजून 2-4 वर्ष भरती चालेल, असं काहीही होणार नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो काय आहे. बघा, शासकीय लेवलवर कोणतेही काम यंत्रणा, शासकीय लेवलवर जे काही कामकाज केलं जातं त्याच्यासाठी एक ठराविक मर्यादा असते आणि वेळ सुद्धा असतो. कोणतं बघा, सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025-26 होणार का, तर 100% शिक्षक भरती 2025-26 होणार. हे तुम्हालाही माहिती आहे आणि हे मला पण माहिती आहे. ठीक आहे, आता ती होणार कशी आहे ते सुद्धा सांगतो. शिक्षक भरती 2025-26 परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला भरती प्रक्रिया करावंच लागणार आहे. ठीक आहे, दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आता पवित्र पोर्टलवर जास्तीत जास्त पद भरतीसाठी किंवा ही जी पद भरती चालणार आहे ही 2-4 वर्ष किंवा अजून 10-15 महिने चालू शकते का, नाही. याच्या मागचं उत्तर सुद्धा नाही आहे. का ते सुद्धा सांगतो. त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे आतापर्यंत 2दा मुदतवाढ देण्यात आली आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात. आणि जर समजा तुम्ही प्रश्न विचारला पुढचा की मुदतवाढ यावेळेस खरंच मिळणार आहे का, तर बघा आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता की जाहिराती जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पवित्र पोर्टलवर येणं आवश्यक आहे. जर मर्यादित जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्या नाही 14,000, 15,000 किंवा 16,000च्या आसपास, तर पद भरती कमी पदांसाठी होईल. मग सद्यस्थितीमध्ये जेवढ्या जागा अपलोड आहेत पवित्र पोर्टलवर तेवढ्या जागांसाठी पद भरती करायची का, ते सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळं काही काही ठिकाणी जिथं शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झालेलं नाही आहे, जिथं रोस्टरची समस्या आहे किंवा जिथं संच मान्यता किंवा बिंदू नामावलीची समस्या आहे, काहींचं रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, काहींचं रजिस्ट्रेशन करताना अप्रूव्ड किंवा नॉट अप्रूव्ड जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत सॉर्ट आउट केल्या जात नाही किंवा याच्यावर काही ना काही तोडगा काढला जात नाही तोपर्यंत जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाही. जाहिराती पवित्र पोर्टलवर येण्यासाठी मुदतवाढ मिळणार का, तर बघा सद्यस्थितीमध्ये जी कंडिशन दिसते, जेवढ्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत, तर अजून एकदा माझी स्वतःचं वैयक्तिक मत सांगतोय मी. हे तुम्हाला कोणी सांगत नाहीये की मुदतवाढ वाढणार किंवा नाही वाढणार. आपण असं म्हणू मुदतवाढ वाढणार नाही. जर मुदतवाढ झाली नाही तर जेवढ्या जागांसाठी जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या आहे तेवढ्या जागांसाठी पद भरती होईल. पण जर समजा मुदतवाढ झाली तर त्यामध्ये अजून थोड्या जागा ज्या आहेत वाढतील आणि जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर येतील. आणि तुम्हाला जर सांगायचं झालं की ही भरती जास्त महिने चालणार आहे का, तर तसंही नाहीये. मुदतवाढ फक्त आता शेवटच्या वेळेसच दिल्या जाऊ शकते. ही जी मुदतवाढ दिला जाईल ही शेवटची मुदतवाढ असणार आहे जर मुदतवाढ जाहिरातींना मिळाली तर. आता तुमचा प्रश्न होता पुढचा की ही पद भरती किती वेळपर्यंत चालणार आहे, प्राधान्यक्रम कधी मिळेल, पसंतीक्रम द्यायला सुविधा कधी मिळणार आहे आपल्याला, भरती कधीपर्यंत पूर्ण होईल. तर बघा सद्यस्थितीमध्ये या महिन्याच्या शेवटी म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत जाहिराती अपलोड होतील आणि जर मुदतवाढ मिळाली तर अजून 15 दिवस मुदतवाढ दिला जाईल. मुदतवाढ मिळाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ही प्रक्रिया जी आहे जाऊ शकते. त्यानंतर 10-15 दिवस थांबल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती दिल्या जाऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पसंतीक्रम देण्याची सुविधा कधी मिळणार आहे, जेव्हा शासन ठरवेल
की जागा मर्यादित आलेल्या आहे आणि एवढ्या पदांसाठी आपण शिक्षक भरती करणार आहोत किंवा एवढ्या पदांसाठी शिक्षक भरती केल्या जाऊ शकते, त्यांना जर समाधानकारक जागांची आकडेवारी दिसली तर ते मात्र मुदतवाढ ते सांगतील की बुवा ही शेवटची मुदतवाढ आहे, यानंतर मुदतवाढ दिला जाणार नाही. ज्या ज्या आस्थापना आहेत ज्यांना जाहिराती द्यायच्या आहेत त्यांनी याच मुदतवाढीच्या तारखेमध्ये किंवा ही जी तारीख आहे मुदतवाढीची याच तारखेदरम्यान तुम्ही तुमच्या जाहिराती अपलोड करा, अन्यथा तुमच्या जाहिराती ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही किंवा तुमच्या जाहिरातींना पवित्र पोर्टलवर घेतल्या जाणार नाही. तर त्यावेळेस जर समजा समाधानकारक जागांची आकडेवारी जर पवित्र पोर्टलवर आली तर तेवढ्या जागांसाठी शासन ठरवू शकतं की बुवा नाही एवढ्या पदांसाठी आपल्याला पदभरती करायची आणि समाधानकारक जागा पवित्र पोर्टलला आलेल्या आहे. तर त्यावेळेस शासन जो आहे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो राबवला जाऊ शकतो आणि नंतर मग शासन जे आहे उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची सुविधा देईल. तुम्हाला उत्तर कळालं का की आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा कधी मिळणार आहे? तर जर समजा ही शेवटची मुदतवाढ यावेळेस मिळाली तर 15 दिवस अजून थोडी उशीर लागेल, पण त्यानंतर पूर्ण जाहिराती अपलोड झाल्यानंतरच पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळणार आहे. तोपर्यंत पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळणार नाही. ठीक आहे. आणि आता सगळ्यात शेवटची गोष्ट, ही भरती प्रक्रिया अजून किती दिवस चालणार आहे? तर या भरती प्रक्रियेला बघा अजूनही 2-3 महिने लागू शकतात पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी. कसे सांगतोय मी, जाहिराती अपलोड होण्यासाठी 10-15 दिवस जातील, 15-20 दिवस किंवा 1 महिना पसंतीक्रम देण्यासाठी, नंतर तुमची मेरिट लिस्ट लावण्यासाठी 15-20 दिवस किंवा एखादा महिना जातो, नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15-20 दिवस जातात आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या नावाची शिफारस करणे आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर देणे, यासाठी सुद्धा 15-20 दिवस किंवा 1-1.5 महिना जातो. या सगळ्या गोष्टींना जर कन्सिडर केलं आपण तर 2-3 महिन्याच्या आतमध्ये ही पूर्ण प्रक्रिया होते. म्हणजेच या वर्षाच्या शेवटीपर्यंत किंवा या वर्षामध्ये तुम्ही म्हणत होते, काही जण म्हणत होते की या वर्षी नाही होणार, पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या वर्षी होईल, 2028 पर्यंत चालेल. तसं काही होणार नाही आहे. या वर्षाच्या म्हणजे डिसेंबर महिन्याचा सोडा, फक्त काही 2-3 महिने, अवघे 2-3 महिने जे आहेत, पुढचे येणारे 2-3 महिने जे आहे तोपर्यंत शिक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया पार झालेली दिसेल तुम्हाला किंवा पार पडलेली दिसेल. आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्या संदर्भातच होता. जास्तीत जास्त लाखो उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की शिक्षक भरतीची नेमकी सद्यस्थिती काय होती, शिक्षक भरती किती दिवसापर्यंत होणार, पसंतीक्रम कधी पाहायला मिळणार, जाहिराती किती अपलोड झाल्या, या सगळ्या संदर्भात माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने दिलेली आहे. हा व्हिडिओ जो आहे तुमच्या जवळचे किंवा जे अभियोगधारक आहेत ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सत्यता काय आहे, खरी माहिती काय आहे, आणि तुमच्यापर्यंत जर समजा तुम्हाला असं वाटलं की सद्यस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकतो जागा येत नाही तर मग आंदोलन करणं योग्य आहे का, तर जागा आल्या नाही तर आंदोलन करणं योग्य आहे. पण आंदोलन करताना किंवा आंदोलन केल्यानंतर मुदतवाढ देण्यात येईल आणि त्यावेळेस मुदतवाढ दिली तर सर्व जाहिराती पवित्र पोर्टल येणं खूप आवश्यक आहे. जर सर्व जाहिराती येत असतील तर त्यावेळेस आंदोलनाचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये A to Z सांगितल्या आहेत, एकही गोष्ट मागे ठेवली नाही. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर अभियोगधारकांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.